दिनांक 13 रोजी जी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा होती त्याच्यामध्ये त्या दिवशी जे गोंधळ झाला त्या गोंधळाचं कारणीभूत सर्वस्व संतोष चौधरी याचे श्रीकृत नगरसेवक राष्ट्रवादी तुतारी गटातून जे आलेले आहे तेच आहे। त्या दिवशी मीटिंगमध्ये आम्ही आमचे मुद्दे मांडण्यासाठी आमचे गटनेते नगराध्यक्ष मॅडमना निवेदन करत होते की आमचं हे पत्र घ्या आणि आम्हाला ओसी द्या। त्याला त्यांनी नकार दिला आणि समोरून संतोष चौधरींनी मॅडमला सांगितलं की काही ते घेऊ नका। माझं एवढंच म्हणणं आहे। आणि जेव्हा हा गोंधळ चालू झाला मी आणि राजूभाऊ आवटे तिकडे गेले तेव्हा पण संतोष चौधरी आम्हा दोघांना म्हणे की तुम्ही काही बोलू नका म्हणे, तुम्ही साईडला व्हा, आम्ही जनतेमधून निवडून आलेले आहे हे त्यांनी एकदम लक्षात ठेवावं। तुमच्यासारखं आम्ही मागच्या दारातून आलेले नाही आहे। आणि संतोष चौधरी अवस्था आता अशी झाली आहे चुकून सत्ता आल्यामुळे नगरपालिका में फंड नाही, हम किसी से कम नाही अशी त्यांची अवस्था झालेली आहे। मी त्यांना एवढं सांगू इच्छितो की ते वारंवार नगरसेवकांच्या भ्रष्टाचाराबद्दल किंवा 2 नंबरच्या धंद्याबद्दल बोलतात। मी एवढं सांगेन ज्यांचे स्वतःचे घर खंडणीवर चालतात त्यांनी अशा गोष्टी करू नये, त्यांनी ते तेवढं लक्षात ठेवावं। त्यांचे काय धंदे काय काम आहे हे आम्हाला पण सगळं माहिती आहे। आणि दुसरी गोष्ट अजून एक, जे वारंवार विकासाची गोष्टी करतात की 9 वर्षात काय केलं, रस्त्यावर पाय ठेवतो तो रस्ता आमच्या वस्त्रोद्योग मंत्री संजूभाऊ सावकारे यांनी बांधला आहे। आणि तिथून नगरपालिकापर्यंत जेवढे भी रस्ते आणि पूर्ण भुसावळमध्ये जेवढे भी रस्ते आहे ते संजूभाऊ सावकारे यांनीच बांधलेले आहे। त्याच्यामुळे विकासाची गोष्टी, भ्रष्टाचाराची गोष्टी, 2 नंबरची गोष्टी करू नये, तुम्हाला नेते अधिकार नाही आहे। आणि जेव्हापर्यंत गायत्रीताई नगराध्यक्ष आहे तेव्हापर्यंत आम्ही त्यांच्या मागे राहू। पूर्ण भुसावळच्या जनतेला तुमच्या माध्यमातून दिसतोय की ते गायत्री बंगाडे नगराध्यक्ष मॅडम यांच्या मागे आहे की पुढे, संपूर्ण सत्ता तेच चालवत आहे आणि त्यांच्यावर पण ते दडपण आणत आहे। आम्हाला बी काही गोष्टी समजतात वेळेवर, ते पण तुम्हाला सांगू। संतोष चौधरीने जे त्या दिवशी सांगितलं की जशा तसे उत्तर देऊ, तर काय उत्तर देणार ते पण त्यांनी ओपन जरा सांगावं, तर आम्ही बी समजून घ्यायचा प्रयत्न करू। त्या दिवशी सुद्धा सर्व नगरसेवक आपापल्या जागी शांततेत बसले होते। अगदी सत्ताधारी पार्टीचे त्या नगरसेवकांनी सुद्धा खाजगीत येऊन आमच्याशी त्या बाबतीमध्ये नाराजी व्यक्त केली। त्या नगरसेवकांना, सत्ताधारी पार्टीतल्या त्या नगरसेवकांना, बाकी नगरसेवकांना काही घेणं देणं नव्हतं। त्यांनी असं वाटत होतं की ही सभा झाली पाहिजे, परंतु स्वीकृत नगरसेवक संतोष चौधरी यांनी विनाकारण वाद उकरून त्या दिवशीची ती सभा तहकूब केलेली आहे, दादागिरी करण्याचा प्रयत्न केला। परंतु तो दादागिरीचा प्रयत्न आमच्या सर्व नगरसेवकांनी हाणून पाडला, त्यांची दाढ आम्ही तिथे शिजू दिली नाही। आणि अशा प्रकारचे खपवून आम्ही पुढेही सुद्धा आम्ही त्यांची दादागिरी खपवून घेणार नाही। फुल स्टार्ट टू एंडपर्यंत नगरपालिकेच्या पूर्ण सभेचं चित्रीकरण केलेलं आहे। त्यामुळे चित्रीकरणामध्ये दिसून जाईल कोणी माईक हिसकवला, कोणी दादागिरी करायचा प्रयत्न केला किंवा कोणी सभा उधळून लावायचा प्रयत्न केला, ते दूध का दूध पाणीचा पाणी जनतेसमोर आम्ही निश्चितपणे करणार। आणि आता बघा आणखी प्रकार चालू आहे। नगरपालिकेच्या डिझेलमध्ये, खाजगी गाड्यांमध्ये डिझेल भरले जात आहे। आमचं तर रेकॉर्डिंग येते, खाजगी गाड्यामध्ये डिझेल भरलं जात आहे आणि ते डिझेल तिकडे दर्शवलं जात आहे की ह्या गाडीत भरलं, त्या गाडीत भरलं। तर हे डिझेल चोरीचं हे जेवढे बी डिझेल चोर आहे यांना आम्ही समोर आणणार। आता आम्ही बी पूर्ण खोलत जाणार, सगळे अंडे पिल्ले बच्चे आम्ही बाहेर काढणार। समिती दखल झाली ती घडवण्यासाठी कसा प्रयत्न केला जातोय, हालाकी ती सिच्युएशन हाताळण्यासाठी आम्ही सक्षम आहोत। परंतु आम्हाला या शहरामध्ये शांतता हवी आहे, कायद्याचं राज्य हवं आहे। म्हणून आम्ही कायद्याचं जे रखवालदार आहे, रक्षण करते, त्यांना आम्ही आमचं गाऱ्हाणं मांडलं। सत्ताधारी नगरसेवकांनी तुमच्यावरती आरोप केला आहे की भाजपचे नगरसेवक हे आम्हाला काम करू देत नाही आहे, तर आम्ही पुढचे जे सभा वगैरे असेल डायरेक्ट नगराध्यक्ष आपल्या दारी असा आम्ही उपक्रम राबवणार आहोत। निश्चित त्यांनी प्रत्येक प्रभागात यावं, त्यांनी सर्व सांगावं, याबद्दल आमचं काही दुमत नाही आहे। अखेर ते नगराध्यक्ष, त्यांना पूर्ण शहरात फिरण्याचा अधिकार आहे आणि त्यांना जे काय बोलायचं आहे त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे, ते खरं बोलतील खोटं बोलतील हा त्यांचा प्रश्न आहे। परंतु जर तुम्ही एका जाहीर सभेमध्ये सर्वसाधारण सभा झाल्यानंतर जर तुम्ही घोषित करता की आम्ही यांचे सगळे आक्षेप फेटाळले, आम्हाला तो अधिकार आहे आणि आम्ही आमचे सगळे विषय मंजूर करताय, जर तुम्ही तुमच्या पातळीवर सर्व विषय मंजूर करू शकता, आम्ही दिलेलं निवेदन तुम्ही जर फेटाळल्यानंतर बी जर तुम्ही विषय मंजूर करू शकत असेल तर तुम्ही आमची अपेक्षा का करताय? आम्ही तुम्हाला पाठिंबा द्यावा यासाठी का आग्रह धरला जातोय? तुम्हाला जर तो अधिकार आहे
जर तुम्हाला तशी तुमची समज असेल की तुम्ही तुमच्या एकट्याच्या बलबुत्यावर जर विषय मंजूर करेल तर तुम्ही करा ना, त्यात ते कायदेशीर बाबी तपासले जातील. त्यासाठी तुमच्या विषयांना आम्ही समर्थन द्यावं यासाठी तुम्ही आमच्याकडे का आग्रह केला जातोय? आम्ही आमचं काम करतोय. ते आमदार निधीतून 2.25 कोटी रुपये भेटलेला निधी त्याला विरोध करतोय. ते आमच्या प्रभागातली कामं नाही आहेत का? त्यासाठी NOC साठी अधिकाऱ्यांवर का दबाव आणला जातोय? का त्यांच्याशी दादागिरी केली जाते? मग जर तुम्ही तुमच्याकडनं चांगली अपेक्षा नसताना, तुम्ही चांगली वागणूक देत नसताना आमच्याकडे चांगल्या वागणुकीची अपेक्षा करू नका. आम्ही का समर्थन द्यावं जर ते आमच्या विषयांना समर्थन देत नसतील तर? यापूर्वी दवाखान्याची अशी तोडफोड करण्यात आली. तो दवाखाना सुधारण्यासाठी सुद्धा कुठला प्रकारचा प्रयत्न केला जात नाही आहे. आता त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये आलेला आहे. मुख्याधिकाऱ्यांना पत्र काढण्यात आलेलं आहे. त्या संदर्भामधलं जिल्हाधिकाऱ्यांनी मागणं मागितलेलं आहे. आणि आम्ही मागच्या मिटिंगमध्ये ही जी झाली ही मिटिंग नाही, ही तहकूब झालेल्या मिटिंग नाही, त्या अगोदर झालेल्या मिटिंगमध्ये जे विषय नामंजूर केलेले होते ते त्यांनी ठराव लिहिले की आम्ही सर्वसंमतीनं मंजूर केलेले आहे. आणि त्यात आणखी प्रोसिडिंगमध्ये आमचा विरोध त्यांनी लिहिला. जर एकाकडे विरोध लिहिलेला आहे तर तुम्ही ते विषय मंजूर करूच शकत नाही. नगराध्यक्षांना असा अधिकार नाही की ते सभा त्या प्रोसिडिंगवर लिहितील की हा विषय मंजूर आहे, तो विषय तहकूब आहे. ते जे विषय मंजूर केले त्यांनाही सुद्धा तहकूब करण्याचा अधिकार नगराध्यक्षांना नाही. मी एकच सांगेन की कायद्यानुसार वागा. कायद्यात जे लिहिलेलं असेल त्याच्यानुसार वागा. कायद्याची चौकट तुम्ही ओलांडू नका, आम्ही ओलांडणार नाही. कायद्यामध्ये जे असेल त्या पद्धतीने नगरपालिकेचं कामकाज चालेल. तुम्ही तुमच्या मनमानी पद्धतीनं आणि एक कुठतरी स्वीकृत नगरसेवकाच्या मनमानी पद्धतीने हे सभागृह चालणार नाही. तो दुसरा असा त्यांनी आरोप केलेला आहे, 9 वर्षामध्ये जे सत्ता होती भाजपाची त्यांनी जे घोटाळे केलेले आहेत ते घोटाळे आम्ही बाहेर काढू. गेल्या 5 वर्षात नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. त्यात आम्ही अनेक लोकाभिमुख कामं केली. मंत्री संजय भाऊ सावकारींनी नंतरच्या काळात PWDच्या माध्यमातून अनेक कामं केलेली आहेत. 4 वर्ष प्रशासक काळ होतं. प्रशासक काळाची जबाबदारी प्रशासनाची असेल. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की काही घोटाळे झाले आहे तर बोलता काय? तुम्हाला कोणी मला केलं की ते घोटाळे काढू नका? काढा आणि जनतेसोबत ते फोकस करा. जे स्वतः ज्यांनी घोटाळे करून प्रचंड माया जमवली ते लोकांवर आरोप करतायत. बोलून बोलून कशासाठी काय फायदा? ह्या शहरामध्ये गेल्या 4 वर्षात 5 वर्षामध्ये मंत्री संजय भाऊ सावकारींनी दिलेल्या निधीद्वारे अनेक कामे झालेली आहेत. आणि त्याच रोड रस्त्यावरनं तेही जातात, जनताही जातात. 13 तारखेच्या झालेल्या मीटिंगमध्ये आमचे गटनेते युवराज भाऊ लोणारी यांच्यावर जो आरोप लागला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. कारण त्यांनी जो आरोप लावला आहे, एक स्वीकृत नगरसेवक संतोष भाऊ चौधरी यांनी आमचे गटनेते युवराज लोणारी यांच्यावर जो आरोप लावलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. आणि याला साक्षी सर्व सभागृह आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा आहे. त्यांच्यावर जो आरोप लावलाय तो आम्ही खपवून घेणार नाही. कारण त्यांची काही चुकी नव्हती. ते निवेदन द्यायला गेले होते, ते उठूनच नगराध्यक्षांच्या समोर जातील का खुर्चीत बसून ते निवेदन देणार आहेत? ते फक्त त्यांच्या समोर गेले व म्हणाले तुम्ही हे निवेदन घ्या, नगराध्यक्ष मॅडम तुम्ही हे निवेदन घ्या. तर इकडनं एक स्वीकृत नगरसेवक त्यांना खून करतो की तू घेऊ नको म्हणे ते असं खून करतात ते. आणि मी म्हटले की ते फक्त निवेदन देत आहे भाऊ, तुम्ही फक्त निवेदन देत आहे भाऊ, ते अंगावर थोडी जात आहे नगराध्यक्ष मॅडमच्या. तर ते मला म्हणाले की तुम्ही खाली बसा, तुम्हाला काही बोलण्याचा अधिकार नाही. ते स्वीकृत नगरसेवक असल्यावर ते सभागृहात बोलू शकता आणि उपनगराध्यक्ष असल्यावर मी आमच्या गटनेत्यावर होणारे जे आरोप आहे त्यासाठी मी बोलू शकत नाही का? वारंवार म्हणतात की 9 वर्ष तुम्ही काय केलं. त्यांना एकच उत्तर सांगायचं आहे, 9 वर्ष आमच्या नगरसेवकांनी जे कामं केली आहे त्याचं उत्तर आमचे 27 जे नगरसेवक आहे ते सभागृहात निवडून आलेले आहे, हेच त्यांना उत्तर आहे. आणि पुरवठा हा 14 दिवसानंतर पूर्ण शहरात झाला. मागच्या वेळेस नगराध्यक्ष मॅडम व मुख्य अधिकारी साहेब यांनी पत्रव्यवहार उशिरा केला, त्यामुळे सगळी भुसारच्या सर्व जनतेला तात्काळ पाण्यासाठी राहावं लागलं. त्यांना एकच सांगणं आहे, बंधाऱ्यातलं पाणी संपेपर्यंत तुम्ही पत्रव्यवहार का करत नाही? बंधाऱ्यात 4-5 दिवसाचा पाणी साठा उपलब्ध राहतो तेव्हाच तुम्ही पत्रव्यवहार करा, एवढं त्यांना सांगणं आहे. 13 तारखेच्या मीटिंगमध्ये तुम्ही
त्या दिवसाचे सर्व पत्रकारांना विनंती आहे की कोणी कोणाचा अपमान केला, कोणी माईक हिसकला, त्या संदर्भामध्ये तिथे जे लाईव्ह रेकॉर्डिंग चालू होतं त्याच्यामध्ये आपल्याला माझी विनंती आहे की माहितीच्या अधिकाराखाली ते रेकॉर्डिंग मागा. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की आमचे गटनेते युवराजभाऊ लोणारी त्या ताईंना नगराध्यक्ष ताईंना निवेदन देण्याकरता गेले. आता निवेदन देत असताना नगराध्यक्ष ताई यांच्यामध्ये आणि युवराजभाऊ जिथं उभे होते त्याच्यामध्ये टेबल 4 फुटाचा राहतो, तिथून ते निवेदन दिलं जातं आणि त्याच्यात माईक हिसकण्याचं कारणच नाही, कारण की प्रत्येकाजवळ माईक राहतो. तसं स्वीकृत नगरसेवक त्यांच्याही हातात माईक होता, युवराजभाऊंच्या बी हातात माईक होता आणि नगराध्यक्षांच्या हातात त्यांचा सेपरेट माईक राहतो. तर असं माईक हिसकण्याचं कारणच नाही आहे. खोटं बोलून व चिडचिड करून तुम्हाला त्या सभागृहामध्ये कोण चिडचिड करत होतं, आल्याबरोबर सर्व अधिकाऱ्यांवर कोण चिडचिड करत होतं, ते चिडचिडपणा आणि त्यांची दादागिरी यापुढे खपवून घेतली जाणार नाही. जेणेकरून आपल्या भुसावळ शहराच्या विकासासंदर्भात मीटिंग असती, ज्याप्रमाणे तुमच्या वार्डात कामं होता, आमचे बी वार्ड आहे, आमच्याही वार्डातील जनतेला व नागरिकांना आम्ही बी आश्वासन दिलेले आहे. तर त्याकरता सर्व वार्डात कामं झाले पाहिजे. बाकी तुम्ही तुमच्या मोजक्या लोकांच्या वार्डातील कामांचे 300, 350 विषय 15 दिवसाच्या आत जर का तुम्ही सँक्शन करत असाल तर ते चुकीचं आहे. आणि ज्या विषयाला आम्हाला समर्थन द्यायचं तिथं आम्ही समर्थन देऊ, जिथं विरोध करायचा तिथं विरोध करू. येणाऱ्या मंगळवारी जी मीटिंग आहे त्या मीटिंगला जिथून आमचे गटनेते युवराजभाऊ लोणारी त्या मीटिंगला जिथून मागच्या मीटिंगला थांबलो होतो तिथूनच सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे आमच्या उपनगराध्यक्षा शैलजाताई नारखेडे यांच्या संदर्भात की तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे, मलाही बोलले होते की तू बोलू नको. तर स्वीकृत नगरसेवक बोलेल आणि निवडून आलेला नगरसेवक तिथं बोलणार नाही, उपनगराध्यक्ष बोलणार नाही, ही दादागिरी आम्ही खपवून देणार नाही. आता जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये जे पण भुसावळचे काही विषय होते आम्ही त्या विषयाबद्दल बोललेलो होतो किंवा आम्ही काही विषयांना मंजुरी काही विषयांना नामंजुरी आम्ही तेच पत्र आमचे BJP म्हणून गटाचे युवराजभाऊ लोणारी तसेच आम्ही सर्व जे नगरसेवक आहे हे मिळून आम्ही निवेदन देत होतो. त्यांना निवेदन देत असताना सगळं मिळून जे निवेदन देतं हे अध्यक्षांचा यांनी घ्यावं, हे ते निवेदन घेऊनच पुढे सभा चालायला पाहिजे होती. पण निवेदन घ्यायच्या अगोदरच हा जो गोंधळ उडाला हा साफ चुकीचा आहे. तर आता आम्ही येणाऱ्या मीटिंगला आम्ही वापस ही सुरुवात तिथूनच करणार आहे. आधी आमचं निवेदन घ्या, जे विषय आहे ते समजून घ्या, त्यानंतर मीटिंगची सुरुवात करा. 13 तारखेला नगरपालिकेमध्ये जी आमची सर्वसाधारण सभा झाली त्यामध्ये खूप गोंधळ किंवा तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल आणि आमचा स्पष्ट आरोप आहे आमच्या गटावरती ही सर्व घटना जी आहे ही पूर्वनियोजित होती आणि घडवली गेलेली आहे. पूर्ण सभेमध्ये पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष या होत्या आणि आमचे गटनेते युवराजभाऊ लोणारी यांच्यामार्फत जे निवेदन देण्यात येत होतं, निवेदन कोणतंही असो, पीठासीन अधिकारी यांचा यांना ते बंधनकारक आहे की आपले सदस्य जे आहेत त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं, त्यांचं तोंडी असो किंवा मग लेखी असो. आणि एखादं निवेदन देताना प्रत्येक जो अधिकारी आहे ते पीठासीन अधिकारी असल्यामुळे त्या बैठकीचे प्रमुख असतात आणि त्यांनी त्याचं निश्चितच त्याचं रिटर्न आपण पोहोच म्हणतो ती पोहोच दिलीच पाहिजे आणि पोहोच मागणं हा काही गुन्हा नाही आहे. आणि निश्चितच मागची पहिली मीटिंग झाली तेव्हा ज्या विषयांना जनतेच्या हिताचे विषय सोडून ज्या विषयांना आम्ही विरोध केला होता ते जाणीवपूर्वक कसे तरी चुकीच्या पद्धतीनं मंजूर करायचा हा डाव सत्ताधाऱ्यांचा असावा आणि त्यामुळेच की ह्या मीटिंगमध्ये सुद्धा आपले विषय नामंजूर होतील त्या भीतीपोटी त्यांनी हे सर्व घडवून आणलेलं असावं असं आम्हाला वाटतं आहे. आणि परत सभागृहामध्ये सदस्यांना बोलण्यापासून थांबवावं हा सुद्धा एक नैतिकता नाही आहे. प्रत्येक सभासदाला मीटिंगमध्ये बोलण्याचा अधिकार असतो आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या शेजारी आमच्या उपनगराध्यक्ष असतात, गटनेते आहेत, या सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. नगरसेवकांना सुद्धा बोलण्यापासून थांबवण्यात आलं, त्यांच्यावर दादागिरी करण्यात आली. वास्तविक हे सगळे चुकीचं आहे आणि सभागृहात ते घडायला नको. काही पत्रकारांना सुद्धा मज्जाव केला गेला की यूट्यूबवर असतील यांना पत्रकारांना उभं राहू देऊ नये, काहींना बाहेर काढा. तर माझं असं एक विनंती आहे की याच्यानंतर जी सभा होईल आता याच्या पुढची 17 तारखेला सभा आहे, सर्व यूट्यूबर असतील काही पत्रकार असतील यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा लाईव्ह ठेवण्यात यावी.
13 तारखेला जे मीटिंग झालेली होती ते तहकूब करायचा काही अधिकार नाही आहे. 15 ते 30 मिनिटाचा अधिकार असतो आणि त्याने बाहेर जायचा बी काही अधिकार नाही आहे. म्हणजे ते मीटिंग झालेली होती, म्हणजे चालू झाली, पहिलाच एक पण प्रश्न वाचला नाही होता आणि तिच्यात गोंधळ उडाला होता. असा गोंधळ करायचा काय? सार्वजनिक विषय असता, विकासाचे विकास तुम्ही वाचन करा आणि मग पुढे चालू आहे ते विषय. महाराष्ट्र माझा कर्जा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा, महाराष्ट्र माझा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.